आज सकाळी मुंबईमध्ये विधान भवनाला बॉम्ब न उडून देण्याची धमकी मिळाल्यानंतर आता बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या बाहेरसुद्धा आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे आणि बॉम्ब शोधक पथक या संपूर्ण परिसरामध्ये दाखल झालेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा संपूर्ण परिसर जो आहे तो सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आणि त्यासोबतच आज सकाळी जे ईमेलद्वारे माहिती प्राप्त झाली होती, खालिस्तानी संघटनांकडून हा ईमेल आल्याचं बोललं जात होतं आणि या सगळ्याची आता जी शहानिशा आहे ती सुद्धा केली जाते। बॉम्ब शोधक पथक, डॉग स्क्वॉड पथक या ठिकाणी श्वान पथक दाखल झालेलं आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या आतमध्ये आता झाडाझडती आणि तपास कामाला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक कोणा ना कोणा या ठिकाणचा तपासला जातोय। त्यासोबतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण परिसर किती सुरक्षित आहे याची सुद्धा माहिती घेतली जाते। मी माझा कॅमेरामॅन कमलेश डोंगरेला सांगेल की हे दृश्य दाखवावे। आपण पाहतोय की एक चौकी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे, त्यासोबतच 3 ते 4 गाड्या ज्या आहेत त्या बॉम्ब शोधक पथक श्वान पथकाच्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। पोलिसांचा बंदोबस्त वाढलेला आहे आणि एकंदरीतच आता या सगळ्या प्रकारे आपली भूमिका काय असणार आहे सरकारची आणि सुरक्षा यंत्रणांची हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण आज विधानमंडळ आणि त्यासोबतच इतर ज्या महत्त्वाच्या इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांना ही धमकी मिळाल्यानंतर आता यंत्रणा सतर्क झाल्यात। कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।